नमस्कार मंडळी, वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला ठाणे वेस्टला घेऊन आलेली आहे नागरिक स्टील सेंटर मध्ये। इथे तुम्हाला बिडाची सगळी भांडी अगदी स्वस्तात मिळतात। बिडाच्या भांड्यांचं सुंदर असं कलेक्शन आज मी तुम्हाला एक्सप्लोर करते, तर चला बघूया। नागरिक स्टील सेंटर मध्ये सगळी भांडी तुम्हाला होलसेल रेटनेच मिळणार आहे। इथे येण्यासाठी आपल्याला ठाणे वेस्टला यायचं आहे। रिक्षाने यायची अजिबात गरज नाही, चालत चालत तुम्ही अवघ्या 5 मिनिटावर हे तुम्हाला शॉप दिसणार आहे। बाजारपेठ रोडवर यायचं आहे, तिथे तुम्हाला एक पोलीस चौकी दिसेल। पोलीस चौकीच्या बरोबर समोर ही दिसते, ही पोलीस चौकी आहे। पोलीस चौकीच्या बरोबर समोरच्या गल्लीत 3रं 4थं दुकान हे नागरिक स्टील सेंटर आहे, जिथे तांबा, पितळ, स्टील, कांस्य, ट्रायप्लाय, लोखंड सगळी भांडी अगदी स्वस्त होलसेलच्या रेटमध्ये मिळतात। हे दुकान जे आहे हे जवळजवळ ठाण्यामध्ये 30-35 वर्षापासून आहे। बघू शकते सुंदर सुंदर भांड्यांचं कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे। या दुकानात तुम्ही कधी या, तुम्हाला कायम एवढीच गर्दी बघायला मिळेल। सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे दुकान उघडं असतं। चला आता ते दादाशी बोलूया। नमस्कार दादा। नमस्कार। आता आपण आज बघणार आहोत हे कास्ट आयरनचे सगळे तवे आहेत। अच्छा, हा कास्ट आयरनचा तवा आहे, तावडा आहे, विदाउट हँडलचा तवा। त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 प्रकारचे अप्पमचे हे भेटणार। हे स्क्वेअर मध्ये आहे। अच्छा, 9 अप्पम होणार, 9 अप्पे होणार, हे 7 अप्पे आणि याच्यामध्ये हे 12 अप्पे। दादा ह्याची प्राइस काय? कुठला? हे आपल्याला 550 ला पडेल, हे आपल्याला 650 ला येणार, हे पण आपल्याला 650 ला येईल आणि हा आपल्याला येणार 850 ला। आणि हे वळसवलेले आहेत म्हणजे सीझन केलेले प्री आहे? सीझन केलेला आहे, प्री सीझन केलेला आहे। म्हणजे आता डायरेक्ट जाऊन आपल्याला डायरेक्ट जाऊन बनवू शकता, पण तुम्हाला जर नॉनस्टिक याला एक कोटिंग करायची असेल तर एकदा फक्त कांद्याने वरती एक म्हणजे ऑइल ठेवून ठेवून टाकायचं। याच्यामध्ये हा तुम्ही बघू शकता, हा डोसा तवा आहे। वाव, हा 950 ला पडणार। केवढा हेवी आहे, हेवी आहे एकदम। हा रोटीचा तवा आहे, चपाती भाकरी चपातीचा। त्याचं काय जातं प्राइस? 950 ला आहे, हा पण 950 ला। ओके, एकदम हेवी असा तवा आहे। हे आता आपल्याकडे आहे, हे फ्राय पॅन आहे, छोटा फ्राय पॅन म्हणा, सॉस पॅन अच्छा, सॉस पॅन 2 साइज आहे। वाव, हे छान आहे, हे असं नवीनच आलंय कलेक्शन। हा आपल्याला 950 ला पडतो आणि हा आपल्याला 700 ला आहे। वाव, हे छान आहे, मस्त आहे, हेवी आहे। हा एक कॅसरॉल, याला विथ एक लीड पण येणार काचेचा। त्याच्यामध्ये तुम्ही बिर्याणी वगैरे काही पण न्यू कलेक्शन एकदम छानच आहे। आरामात आपल्या 2-4 जणांची भाजी किंवा राईस वगैरे बनवू शकतो। बिर्याणी होईल, भाजी होईल। आपल्याला 1800 ला पडतो। वाव, छानच आहे। आता आपल्याकडे हा एक ग्रिलर, याच्यामध्ये तुम्ही टोस्ट बनवायला किंवा काय पण कोण जे नॉन व्हेजिटेरियन आहे ते फिश वगैरे फ्राय करायला हे मस्त आयटम आहे। सुरेख आहे। ह्याचं काय जातं? हे आपल्याला 1200 ला पडतो। वाव, सुरेख, छान, मस्त, हेवीच आहे। आणि हे सगळं प्री सीझन केलेलं आहे? सगळं प्री सीझन केलेलं आहे। हे आमचं बीड आहे ना, पारंपरिक गावील आहे, एकदम हेवी आहे। ह्याच्यावर आपण तांदळाचे घावणे, आंबोळ्या करू शकतो, सगळं काय करू शकतो। हो, सुरेख आहे। हा, मस्तच आहे। हे 750 ला पडतो। पण मग दादा ह्याच्यात साइजेस येतात का? कुठला? याच्यामध्ये एक हा येणार आणि एक असा येतो। हा एक जरा तवा टाइप झाला, घावण्यासाठी या साइज मध्ये देतो। ओके, हा छान आहे, मस्त। नॉर्मली काय घावणे आपले छोटे असतात, हो, चपाती एवढे चपाती असतं, याच्यात घावणे बनवा, चपाती बनवा, ह्याचं काय जातं? हे 750 ला। सुरेख आहे, छान। मग आता हा डोसा तवा आहे, याला आपण मल्टी तवा पण बनवू शकतो। याच्यात भाकरी पण होणार, डोसा पण करू शकतो, काय आपल्याला म्हणजे फ्राय करायचं असेल तर ते पण करू शकता। एकदम हेवी आहे आणि हे आपल्याला इंडक्शन वर पण वापरता येतं। काय सांगताय? वा, छानच आहे हे। जे पण आयटम आहे सगळं आपण इंडक्शन। आणि ह्याचं काय जातं प्राइस? हे आपल्याला 1050 ला पडतो। अगदी रिझनेबल रेट्स ठेवलेले आहेत इथे। आता हे आपल्याला अप्पा छट्टी, साऊथ इंडियन्स लोक बनवतात ना, हे बरेच ठिकाणी स्ट्रीट फूड पाहिलं। जास्त करून मी हे डोंबिवलीला बघितलेलं आहे, याला अप्पा छट्टी म्हणतात। अच्छा, ते घालून फक्त असं फिरवतात, मग मसाला टाकून। येस, हा, हे 550 हे त्याच्यासाठी स्पेशल भांड आहे। नॉर्मली भेटत नाही, साऊथ इंडियन्स लोकांना ते खूप फिरतात पण त्यांना भेटत नाही। वाव, छानच आहे, मस्त आहे। काय जातं ह्याचं प्राइस? हे 550 ला। सुरेख, मस्तच आहे। आता हे आहे कढाई, याच्यात 2 साईज आहे, ही छोटी आहे, ही मोठी आहे।
वाव. आणि एकदा घेतलं की कसं लाईफ टाइम लाईफ टाइम आहे, काय होणार नाही. हो. नॅचरली नॉन स्टेट, आणि शरीरासाठी चांगलं, हेल्थ बेनिफिट पण आहे. ज्यांना आयर्नची कमी असेल त्यांच्यासाठी तर खूप त्यांच्यासाठी best आहे. सर्वात बेस्ट आहे. सुरेख आहे. आता- ह्याचं काय जातं? हे आपल्याला 1300 ला पडतंय वाव. आणि मोठा घ्यायला घेतली तर 1600 ला पडते. सुरेख छानच आहे. मोठे मस्त. हा आपलं सगळ्यात बेस्ट सेलिंग आयटम आहे. हे 2 in 1 तवा आहे. वाव. एक साइडला मंडळी बघा तुम्ही किती छान आहे, सुंदर. एक साइड डोसा तवा वगैरे वापरू शकता आणि चपाती एक करा, साइड डोसा करा. ग्रिल एका साईडला काही तुम्ही व्हेज नॉनव्हेज काही ग्रिल करू शकता. सुरेख आहे, मस्त. एकदम हेवी आहे. मग दादा हा कॉस्टली असेल ना? कुठला नाही, जास्त कॉस्ट नाही आहे हे. हा हे आपल्याला 1650 ला पडतं. काय सांगते, फक्त 1600 रुपये. 1600 बघा मंडळी, 1600 रुपयात आपल्याला हा 2 in 1 असा तवा मिळतोय एकदम हेवी आहे आणि तुम्ही बघू एकदम शकता. हेवी. एका हातात एका घ्यायला हातात जमत पण नाही. पकडूच नाही शकत आहे. सुरेख आहे. ते बघा सुंदर सुंदर असं कास्ट यांच्या भांड्यांचं कलेक्शन आपण पाहिलं. हा 2 in 1 तवा, कढया, अप्पा त्याच्यानंतर शेट्टी. अप्पा शेट्टी, हा तवा, त्याच्यानंतर हे बीड, हा ग्रिल पॅन, त्याचबरोबर ही Casserole हंडी आहे. पाहिली, हा कॅस्ट्रॉल. ह्याला वर आपल्याला लीड मिळणार आहे काचेचं. छोटेसे सॉसपॅन म्हणा, फ्राय पॅन म्हणा, तवा आहे 2 साइजेस मध्ये. हे बघा छोटा मोठा. अप्पे पात्र आहे 3 साइजेस मध्ये अप्पे पात्र आहे. आणि हा एक भाकरीसाठी झाला ना. आणि हा तवा. तर हे सुंदर असे कलेक्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नागरिक स्टील सेंटर जे ठाण्याला आहे तिथे तुम्ही नक्की या. दादा, छान इन्फॉर्मेशन सांगितली, त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या दुकानासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. कास्ट यांची जी भांडी तुम्हाला दाखवली ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा. आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.